हाय फ्रेंड्स, मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवस झाले मी रेसिपीच अपलोड नव्हती केली, तर आज मी रेसिपी अपलोड करणार आहे. तर आज मी बनवणार आहे घीवर. तर त्यासाठी इथे मी 2-3 चमचे साजूक तूप आहे. हे मी होममेडच बनवलेलं आहे. तर इथे मी 3 चमचे साजूक तूप घेत आहे आणि आता यामध्ये आता मी बर्फाचे तुकडे घालत आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तुमच्याकडं ऑप्शन आहे, तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करू शकता, पण मला येत नाही म्हणून मी हे मिक्सरमध्येच केले. हे पहा किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही हाताने कराल तर खूपच छान होतं, पण माझ्याकडं ऑप्शन नाही आहे म्हणून. आणि आता मी यामध्येच मैदा घेतलेला आहे. हा 250 ग्रॅम मैदा आहे आणि यामध्ये मी बेसन पीठ घालते आहे. 1 चमचाच बेसन पीठ घातलेलं आहे आणि हे आता मी पुन्हा मिक्सरवर फिरून घेणार आहे. यामध्ये मी फक्त चवीसाठी छान लागतं म्हणून मी ह्यामध्ये दूध घालत आहे. जास्त नाही, अंदाजे अर्धा फुलपत्र आहे. आणि इथे मी गार थंड पाणी घेतलेलं आहे. हे मिश्रण जेवढं थंड तुम्हाला ठेवता येईल तेवढं थंड ठेवा, कारण की हे जेवढं थंड असेल तेवढे आपले घीवर छान बनतात. तर इथे पाहू शकता तुम्ही, खूप छान तयार झालेलं आहे आपलं बटर. तरीसुद्धा यामध्ये चुकून जर एखादी गुठली राहिली असेल तर या प्रकारे तुम्ही गाळून घ्या. म्हणजे जर एखादी चुकून गुठली राहिली असेल तर ती आपल्याला काढून टाकता येईल, अदरवाईज ती मिक्स करता येईल व्यवस्थितपणे. तर इथे मी हे गाळून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी पातळ हवी आहे, म्हणजे मिश्रण आपण तेलामध्ये जेव्हा टाकतो ते एकसारखं पडतं. आणि आता हे बटर आपलं थंड राहावं म्हणून मी इथे हा डबल बाउल आहे आणि या खालच्या बाउलमध्ये मी बर्फ ठेवलेला आहे. हे पहा, बर्फ आहे म्हणजे हे मिश्रण आपलं गरम होणार नाही, थंडच राहील. तर या प्रकारे ठेवायचं आहे. आणि आता इकडे दुसरीकडे मी पाक करायला ठेवणार आहे. जास्त पाक नाही करायचा आहे आपल्याला, 1 तारी पाक करायचा आहे. जसा गुलाबजामला बनवतो आपण त्या प्रकारे. तर 1 डबा मी साखर घेतली आहे, त्याच डब्याच्या मापाने मी अर्धा डबा पाणी घेणार आहे. आता हा पाक मी तयार करायला ठेवणार आहे एकीकडे. आपला पाक तयार होईपर्यंत आपण घीवरसाठी तेल तापत ठेवूया. तर इकडे मी तेल तापत ठेवलं होतं आणि ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. घीवर बनवण्यासाठी आपल्याला कडकडीत तेल तापत ठेवायला लागणार आहे. हे पहा, असं टाकल्याबरोबर असा फेस आला पाहिजे. या प्रकारे तुम्ही घीवर टाकायचं आहे. मी नेहमी कढईमध्ये बनवते, पण यावेळेस मी पातेल्यात बनवत आहे. सॉरी फ्रेंड्स, लाईट गेल्यामुळे
व्हिडिओ स्किप झालेला आहे, पण इथे मी गिवर बनवून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान गिवर होतो. त्याच पातेल्यामध्ये मी हा गिवर बनवलेला आहे. छान होतो. फक्त आता टाकताना तुम्हाला मध्ये मध्ये चमचा फिरवावा लागेल, जेणेकरून मध्ये होल पडते आणि तिथे तुम्ही बटर ॲड करू शकता अजून. आणि यावर मी रबडी लावलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तर ही माझी गिवरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो समजली नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुन्हा त्या रेसिपी ट्राय करेल अपलोड करण्यासाठी, पण नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.